हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत एफडीए महाराष्ट्रामध्ये ज्या वॅकन्सी आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्यामध्ये फार्मसीच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर याच्यामध्ये मित्रांनो वॅकन्सी नोटिफिकेशन मध्ये दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत, म्हणजे यामध्ये ना दोन वेगवेगळ्या पोस्टवरच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। आणि मित्रांनो, या दोन्ही पोस्टसाठी फार्मा कॅन्डिडेट फार्मासिस्ट ज्याचं बी फार्म झालेलं आहे हे सर्व स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटला डाऊट आहे, सर आम्ही दोन्ही पोस्टसाठी पण इलिजिबल आहेत, तर या रिलेटेड जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आम्ही कसा फिल करणार, आम्ही दोन पोस्टसाठी इलिजिबल आहात की नाही आहेत, हे खूप साऱ्या स्टुडंटला क्वेश्चन आहेत। खूप साऱ्या स्टुडंटने कमेंटमध्ये पण विचारलेलं आहे, याच्या रिलेटेड कॉल केलेले, मेसेजेस आलेले आहेत। तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि मित्रांनो, दोन्ही पोस्टसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, जे पहिली पोस्ट आहे ती अनालिटिकल केमिस्टची आहे, याच्या 19 वॅकन्सी आहेत। आणि त्यानंतर आहे मित्रांनो सिनियर टेक्निकल असिस्टंट, याच्या 37 वॅकन्सी आहेत। म्हणजे मित्रांनो अशा टोटल 56 वॅकन्सी असणार आहेत। तर त्या रिलेटेड ॲप्लिकेशन फॉर्म कसा करायचा ते स्टेप वाईज प्रोसेस मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण मित्रांनो दोन्ही पोस्टसाठी कसं करायचंय ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आता पहिला क्वेश्चन आहे की याच्यासाठी इलिजिबल आहात का नाही, तर तुम्ही दोन्ही पोस्टसाठी सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता आणि तुम्ही दोन्ही पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत आणि दोन्ही पोस्टच्या एक्झाम ह्या वेगवेगळ्या होणार आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जर आता रजिस्ट्रेशन केलेलं असेल किंवा रजिस्ट्रेशन केलं पण नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं। ते रजिस्ट्रेशन कंप्लीट कसं करायचं ते आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो, या दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला फक्त एकच वेळेस रजिस्ट्रेशन करायचंय। तर तुम्हाला काय करायचंय, रजिस्ट्रेशन फक्त एक वेळेसच कंप्लीट करायचंय। त्या सेम रजिस्ट्रेशन वरून तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता येतील आणि ते कसे ते पण मी सांगणार आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी कंप्लीट झालेलं असेल तर तुमच्या मेल आयडी मध्ये जो आयडी पासवर्ड आलेला आहे, युजर नेम आणि पासवर्ड आलेला असेल, त्या पासवर्डचा यूज करून तुम्हाला इथे काय करायचं, सिंपली लॉग इन करायचंय। आणि लॉग इन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचंय। मित्रांनो, लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला असं सेक्शन दिसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल असेल, अप्लाय पोस्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर हेल्प डेस्क। तर मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म एक फिल केला असेल तरी पण तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर अप्लाय पोस्टचा ऑप्शन दिसणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अप्लाय पोस्टवर क्लिक करायचंय आणि अप्लाय पोस्टवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही असा एक ऑप्शन येईल, त्याच्यामध्ये आहे क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट। तर मित्रांनो, मी ऑलरेडी एका ॲप्लिकेशनसाठी फॉर्म फिल केलेला आहे आणि ते कसा फिल करायचे स्टेप वाईज प्रोसेस सांगितलेली आहे। त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता ॲक्शन, यावर क्लिक केल्याच्या नंतर जो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिल केलेला आहे ते तिथे दिसणार आहे। त्याच्यानंतर नेम ऑफ द पोस्ट जर बघितलं तर मी इथे सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे। तर मित्रांनो, याच्या थ्रू एका पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन कंप्लीट करू शकता। आता तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी जर अप्लाय करायचंय ती अनालिटिकल केमिस्टसाठी, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिंपली क्लिक करायचंय क्लिक हिअर टू अप्लाय पोस्ट। याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे मित्रांनो विंडो दिसणार आहे आणि त्या विंडो थ्रू तुमचं सर्व ॲप्लिकेशन कसा करायचंय ते इथे दिसणार आहे। याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथे मी अप्लाय न्यू पोस्ट केल्याच्या नंतर इथे ॲप्लिकेशन डिटेल आलं, ॲडिशनल डिटेल आलं, कम्युनिकेशन डिटेल आलं, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आलं आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट। म्हणजे मित्रांनो एकाच रजिस्ट्रेशन थ्रू तुम्हाला काय करायचंय, अप्लाय पोस्ट हे दोन वेळा सिलेक्ट करायचंय आणि मित्रांनो दोन्ही पोस्टसाठी सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचंय। म्हणजे इथे पण तुम्हाला जी आधी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म प्रोसेस करण्यासाठी स्टेप वाईज प्रोसेस केली तीच प्रोसेस इथे तुम्हाला काय करावं लागेल, कंप्लीट करावं लागेल। पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट अँड पेमेंट
आणि मित्रांनो दोन्ही पोस्टसाठी तुम्हाला जे फीस लागणार आहे ते वेगवेगळी लागणार आहे, वेगवेगळी एक्झाम होणार आहे, वेगवेगळी फीस असणार आहे आणि यामुळे मित्रांनो तुम्ही दोन्ही पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे। दोन्ही पोस्टचा सिलेबस पण थोडासा डिफरंट आहे, तर त्यानुसार तुम्हाला तयारी करायची। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता पोस्ट नेम, तर या ड्रॉप डाऊन मध्ये तुम्हाला जी दुसरी पोस्ट आहे ती इथे सिलेक्ट करावी लागेल। आता मी एक फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे, तर अनालिटिक केमिस्टचा भरलेला नाहीये, तर तो फॉर्म मी याच्यामध्ये कंप्लीट करणार आहे। आणि तुम्हाला पण 2 फॉर्म करायचे असतील तर ही सिंपल प्रोसेस तुम्ही फॉलो करा, एवढं काही डिफिकल्ट नाहीये। एकाच रजिस्ट्रेशन वरून तुम्हाला 2 वेगवेगळे पोस्टसाठी अप्लाय करण्याचं ऑप्शन मध्ये येतं। यासाठी 2 रजिस्ट्रेशनची गरज नाहीये, तुम्हाला अप्लाय करायचं वेगवेगळ्या पोस्टसाठी तिथे जसं इथे पोस्टचं नेम आहे हे सिलेक्ट करणार आणि या रिलेटेड जे सर्व इन्फॉर्मेशन आहे तुमची ॲज इट इज तुम्हाला काय करावं लागेल, फिल करावी लागेल आणि तिथे पेमेंटचं ऑप्शन येतं, ते पेमेंट कंप्लीट केल्याच्या नंतर हे दोन्ही फॉर्म तुमचे सक्सेसफुली सबमिट होऊन जातील। मित्रांनो होप सो की मी तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर केला असेल। याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही डाऊट असतील याच्याबद्दल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुमची त्याच्या रिलेटेड नक्कीच हेल्प करेल। त्या रिलेटेड व्हिडिओ पण मी त्यावर बनवणार आहे। तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल कमेंट करा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।